ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आलाय। जरांगे समर्थकांनी फोनहून धमकी दिल्याचा हाकेंनी आरोप केला आहे। लक्ष्मण हाके यांना धमकीचा फोन आलेला आहे। जरांगे यांच्या समर्थकांनी फोन केल्याचं, धमकी दिल्याचा आता आरोप हाके यांच्याकडून करण्यात येतो। लक्ष्मण हाकेंच्या पत्रकार परिषदेपूर्वी फोनहून अरेरावी झाल्याची माहिती मिळते। घरदार हा काय झालं? मग जरांगेने पण स्वतःच घरदार बघावं ना। तू शिव्या देतो का? तू शिव्या देतो? बरं, मग लायकीने माझी काय आहे सांग ना। मग काय आहे सांग ना बाबा। मी आहे मेंढपाळाचा पोरगा, माझी लायकी नाही। कुणाचं घरदार हा काय झालं? मग जरांगेने पण स्वतःच घरदार बघावं ना। तू शिव्या देतो का? तू शिव्या देतो? बरं, मग लायकीने माझी काय आहे सांग ना। मग काय आहे सांग ना बाबा। मी आहे मेंढपाळाचा पोरगा, माझी लायकी नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना धमकीचा फोन आलेला आहे। धमकी देत अरेरावीची भाषा या फोनद्वारे करण्यात आली आहे। हाकेंच्या पत्रकार परिषदेपूर्वी फोन आलाय। हा अननोन नंबर आहे। ट्रू कॉलरला त्याचं नाव येईलच, मीडियाला सुद्धा माहिती आहे। हा सातारा जिल्ह्यामधून फोन आलाय। मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली। तू तुझं घरचं बघ, या भानगडीत पडू नको। तुझ्या मागं कुत्रं नाही। अरे माझ्या मागं कुत्रं नाही, कुणाच्या मागं कुत्रं आहे ते समाज ठरवेल ना। त्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत। या महाराष्ट्रातल्या रोज मला कॉल आहेत जीवे मारण्याच्या धमक्यांचे। गाडीला कट मारला जातो, गाडीच्या पुढं लोक येतात, गाड्यांच्या आडवं लोक येतात। एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जरी मी बसलो तरी 5 मिनिटात 10 मिनिटात तिथं माणसं गोळा होतात। हा जो प्रश्न आहे या महाराष्ट्रामधला, सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना जर अशी लोक बोलत असतील तर याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।